विचारपीठ आजचा दिवस म्हणजे 12 जानेवारी सर्वांना माहीत आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. या दोनही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या आयटीच्या प्रांगणामध्ये हिरवगार प्रांगण आहे. आपली संस्था हिरवीगार आहे सर. सर्व लोकांना अभिमान वाटतो या गोष्टीचा. इतक्या सुंदर आणि अशा निसर्गरम्य अशा ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतो आहे. मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे की आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री. या देशामध्ये अनेक राजे झालेत, अनेक वीर झालेत, परंतु छत्रपतीचं नाव आजही चालत आहे आणि पुढे चंद्रतारे राहणार तोपर्यंत सुरूच राहणार आहे, लोकांपर्यंत जाणार आहे. याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्या मातोश्री आहे जिजाऊ, त्यांनी जे संस्कार दिले छत्रपतीला, त्या संस्कारामुळे छत्रपती घडले आणि रयतेचा राजा आपल्याला अनुभवता आला. ग्रामगीतेत एक ओवी आलेली आहे, विद्या गुरु आणि थोर आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. जिजाऊने छत्रपती गर्भात असताना जे संस्कार जिजाईने केले, अनेक कथा बाळ छत्रपतींना ऐकवल्या. आणि तुम्हाला एक सांगायला मला विशेष वाटतंय, गेल्या 5 वर्षापूर्वी सर मी शिवनेरी किल्ला पाहायला गेलो होतो. 4थीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या मला पृष्ठावरती छत्रपतीचा फोटो आहे. तो फोटो मी 4थीत पाहिला होता, पण माझ्या वयाच्या 51व्या वर्षी 51 मध्ये मी तर शिवनेरी किल्ला पाहायला गेलो. शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यामध्ये पुण्याजवळ आहे आणि तो किल्ला चढताना मला धाप लागली. इतका तो उंच आणि भव्य दिव्य असा तो किल्ला आहे. आणि त्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते सगळं रचना ती व्यवस्थित पाहिल्यानंतर लक्षात येते की तो काळ कसा असेल आणि बाळ शिवाजी कसा घडत गेला असेल आणि जिजाऊने कशा प्रकारे ते संस्कार दिले असेल. त्या ठिकाणी एक शिवाई मातेचं मंदिर सुद्धा आहे, शिवाई देवीचं मंदिर आहे, ते किल्ल्यावरतीच आहे. आणि त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे की त्या शिवाई देवीचं रोज दर्शन घेण्यासाठी जिजाई यायच्या आणि त्या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपतीचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलेलं आहे, असा तिथं उल्लेख आहे. सांगायचा अर्थ, तो किल्ला पाहिल्यानंतर, शिवनेरीचं दर्शन घेतल्यानंतर मी सद्गतीत झालो आणि त्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे, ती शौर्य ठिकाण आहे, ती भूमी आहे, ते दर्शन घेताना वेगळा आनंद मला मिळाला, नवी ऊर्जा मला मिळाली. मित्रांनो, असं हे छत्रपती जे घडले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्यामुळे घडलेले आहेत. मातेच्या संस्कारातून राष्ट्राचं उदय होतो, राष्ट्राचं भविष्य घडतं. आणि म्हणून मा जिजाऊ ह्या आपल्याला जेव्हा आठवतात, जेव्हा संस्काराचा अभाव दिसतो आपल्याला समाजामध्ये, तेव्हा तेव्हा प्रकर्षाने मा जिजाऊची आठवण होते. आणि म्हणून मित्रांनो, या मा जिजाऊचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर राहावा या उद्देशाने शासनाने हा आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्यामध्ये देशप्रेम, कर्तव्य भावना, आत्मसन्मान, परिश्रम घेण्याची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊने शिवरायांना सांगितलेलं आहे. दुसरा म्हणजे थोर विचारवंत विवेकानंद. आपण अनेकदा पाहतो, व्हॉट्सअपवर पाहतो किंवा अनेक युट्यूबवर पाहतो आणि अनेक लोक बोलतात, विशेषतः विद्यार्थी काही बोलतात, आपला देश असाच आहे, आपला देश तसाच आहे, काही फार ते चांगला नाही आहे, विदेश चांगला आहे, असं अनेकांच्या मनामध्ये काहीतरी व्हॉट्सअपवरती काही वेगवेगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा लोकांच्या भावना असतात. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, शिकागोमध्ये जे धर्म परिषद झाली होती त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद गेले होते आणि सर्व धर्म परिषदेच्या प्रचारकांनी आणि विचारवंतांनी स्वामी विवेकानंदांना मान्यता दिली एक विचारवंत म्हणून. ज्या देशामध्ये विवेकानंदासारखे विचारवंत आहेत, भगवान बुद्धासारखे विचारवंत होऊन गेलेत, छत्रपती शिवाजी महाराज घडले, राष्ट्रमाता जिजाऊ घडले, तर तो देश असा विचित्र कसा असेल, मागासलेला कसा असेल? खरं म्हणजे आपला देश अतिशय चांगला आहे, अतिशय चांगली संस्कृती आपल्या देशाची आहे, चांगले गुण आपण इथले घ्यायचे, स्वीकारायचे आहेत.
आणि आपला देश हाच विचार बुद्धांनी सुद्धा सांगितलाय. तथागत बुद्ध बोलतात तत् अत्तो दिप्पो भव. अत्तो दिप्पो भव म्हणजे काय? स्वयंप्रकाशित व्हा, स्वतः मेहनत करा. शिक्षक गुरुजन जे घरचे आई वडील दिशा दाखवतात, पण परिश्रम मेहनत हे तुम्हाला घ्यायची आहे. आणि म्हणून या थोर पुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपलं जीवन घडवण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रमाचं आयोजन आहे.